नमस्कार. मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की इकडे तेजू टेन्शनमध्ये आहे. तेजूच्या डोक्यातून ते विचार काही केल्यात जातच नाहीये. तेजूला त्रास होत आहे. तेजूला कळत नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे, हे चांगलं झालंय का, याचा परिणाम काय होणार आहे, ह्या गोष्टींचा विचार तेजू करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तेजूच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सगळ्यांना कळतच नाहीये की आता करायचं काय आहे. खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो आणि त्यासोबतच तेजू काही नाश्ता करत नसते. आणि मग सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणतो की अगं राजू, मला काय वाटतंय माहिती आहे का, आजकाल तुझा नाश्ता आहे ना तेवढा चवदार होत नाहीये. बघितलं का, तुझा नाश्ता चांगला झालेला नाहीये ना, म्हणून तर आपली तेजू आहे ना ती नाश्ता करायला तयार नाही. हे ऐकल्यानंतर सूर्या असं बोलतो तेव्हा मात्र सगळेजणी तिथं असतात आणि मग सगळे नाश्ता करतात. तेजूला खा म्हणून सांगतात. सूर्या म्हणतो तुला माहिती आहे ना मी काय सांगितले तेजू, काहीही झालं तरीही जेवणावर कोणताही राग काढायचा नाही, हे सगळं सूर्या बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तेजूला फोन आलेला असतो. तेजूला फोन आलेला पाहून तेजू म्हणते की हा फोन नक्की कोणाच्या नंबरवरून आलाय, म्हणजे आत्यानं केला असेल का यांनीच केला असेल हा फोन, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याच वेळेस फोन उचलते तर शालनने फोन केलेला असतो. शालन म्हणत असते की हे बघ तेजू, जे काय झालेलं आहे ते चांगलंच झालेलं आहे. अजिबात विचार करू नकोस, कारण तू इकडे माघारी यायचा विचार सुद्धा करू नको. आम्ही सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत होतो, पण आत्ता मी जे काय सांगते ते ऐकून घ्यायचं आहे आणि अजिबात या सगळ्या कोणत्या गोष्टीमध्ये पडू नको. आणि लवकरच सोडचिठ्ठी झाली तर बरं होईल. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की तू या सगळ्यातून बाहेर पडली पाहिजे, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं. असं म्हणून त्या तेजूला समजावत असतात, तेजूला सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता डॅडींकडे न्यायनिवाडा करण्यासाठी एक कुटुंब आलेलं असतं. तो मुलगा म्हणत असतो की मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, कारण माझी बायको 3 महिने झालं येत नाहीये. मी प्रत्येक वेळेस तिला समजून सांगत आहे. तेव्हा त्याची सासू म्हणत असते की तू जर मारत असशील, माझ्या लेकीला त्रास देत असशील तर नाही. आणि इथं काय, ही काय न्याय करणार आहे, त्यांच्या घरातली यांची सून निघून गेली आहे, यांच्या पोराचं लग्न मोडले, ती त्यांच्या बायकोला आणत नाहीयेत आणि तुला काय नाही देणार आहेत, असं ते बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र डॅडींना खूप राग येतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याच्या घरी आजूबाजूच्या काही बायका आलेल्या असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काय घडत आहे त्यावेळेस त्या बायका तिथं आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की अगं तेजूला भेटायचं होतं म्हणून आम्ही आलेलो आहे, असं त्या सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजणी असतात. राजू, धनूला तर बिचारीला कळतच नाहीये. धनू म्हणू लागते की थांबा थांबा, मी अक्काला बोलवून आणते, असं म्हणत ती जाते. आणि धनू ही आहे ती अक्काला म्हणजे तेजूला बोलवायला जाते. त्या बायका येतात आणि म्हणतात कशी आहेस ग तेजू, काय पार तुझ्या डोळ्यातनं पाणी आटलंय बघ, खरंच लय रडलीस का ग, डोळे बिळे सुजलेत तुझे, हे बायकांचं बोलणं सुरू असतं. तेजू मात्र शांतच बसलेली असते आणि इकडे तुळजा विचार करत असते आणि राजूच्या लक्षात आलेलं असतं, परंतु तुळजा मात्र विचार करत असते आणि राजूला म्हणते की राजू हे थांबवलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे राजू असते, ती म्हणते थांब थांब वहिनी मी आले, असं म्हणत राजू आता तिथून जाते आणि ताटभर लसूण घेऊन येते आणि त्या बायकांना म्हणते हे घ्या, कारण त्या बायका मुद्दामच तेजूला त्रास देत असतात हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच राजूने हे सगळं केलेलं असतं. राजूने जाऊन तो लसूण आणलेला असतो आणि त्या बायकांच्या पुढे ठेवलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की हे घे. तेव्हा मात्र त्या बायका लसूण सोलत असतात. तेवढ्यात सूर्या तिथे येतो. त्या बायकांचं जे बोलणं चाललेलं असतं तेजूला त्या बोलत असतात हे ऐकून सूर्या म्हणतो तुळजा, राजू इकडे काय चाललंय हे सगळं. तेव्हा सूर्या म्हणतो की आत्ताच्या आत्ता जायला सांग, त्यांच्यामुळं त्या बायकांमुळे राजू इकडे आपल्या तेजूला त्रास होतोय, लक्षात येते ना तुमच्या, असं सूर्या सांगत असतो. तेव्हा इकडे लगेचच बोलते ती म्हणजे तुळजा म्हणते अरे पण सूर्या असं कसं सांगणार ना रे त्यांना. तेव्हा सूर्याला इकडे प्रश्न पडलेला असतो. सूर्या म्हणत असतो की मला काय माहित नाहीये, हे सगळं आत्ताच्या आत्ता तुम्ही सांगायचं आहे आणि हा प्रश्न मिटवून टाकायचा आहे. तेव्हा मात्र आता सूर्या त्याचबरोबर बाकीचे सगळेजण तिथं असतात आणि सूर्यात असं म्हटल्यावर राजू म्हणते काळजी करू नकोस दादा काय झालंय माहितीये का, मी त्यांना काम लावलेलं आहे, तू काळजी करू नको, त्या कामाने त्या वैतागून जाणारच आहेत, तुम्ही निवांत राहा. तेव्हा राजू म्हणत असते की तुला माहितीये का दादा, मला ना जेवणाची अशी पण ऑर्डर आलेली होती, मला कामाला बायका पाहिजेच होत्या आणि ह्या आयत्याच बायका आलेल्या आहेत, मी त्यांना कामाला लावलेलं आहे आणि त्या आता कामं करत बसलेल्या आहेत, कामाला कंटाळून त्या निघून जातील, काय करू ना, कारण त्यांना असं तर जा म्हणू शकत नाही आपण घरातनं, हे
हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी इकडे सूर्या म्हणतो की अगं राजू, एवढी हुशार कधीपासून झालीस तू? तेव्हा राजू म्हणते शेवटी बहीण कुणाची? राजू मात्र तिची कॉलर टाईट असते आणि ती म्हणत असते अरे दादा, तुझ्याकडूनच शिकली हे सगळं. हे सगळं घडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या बायकांना कसं उठवून लावायचं आहे, तिथनं कसं हकलवायचं आहे, हा जो प्लॅन असतो यांनी खूपच छान पद्धतीनं केलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा, राजू सगळ्याजणी खुश असतात. त्या बायका कामं करत असतात आणि राजूला माहीत असतं की त्या बायका किती वेळ कामं करणार आहेत. खरं तर त्या बायका ज्या आलेल्या असतात उचापती करायलाच आलेल्या असतात. इकडे सूर्या आता दुकानावर निघालेला असतो. जाता जाता लोक त्याला थांबवतात आणि म्हणू लागतात अरे सूर्या, म्हणजे आजपर्यंत डॅडींच्या घरावर बोट उचलायची कोणाची हिंमत नव्हती, तू तर सूर्या डॅडींच्या सुपुत्राला धुलाईच केलेली आहे बघ त्याची. हे सगळे ते लोक बोलत असतात आणि सूर्या मात्र शांतच तिथं उभा असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की सूर्या, तू काय केलंयस ना ते बरोबर केलंय, मान्य आहे आम्हाला, पण तू असं वागायला नको होतं. काही लोक म्हणत असतात की सूर्याचं बरोबर आहे, काही लोक म्हणत असतात की सूर्याचं चुकलेलं आहे, कारण असं त्याच्यावर हात उचलायची काही गरज नव्हती. एक जण म्हणत असतो की सूर्या, कोणी काही जरी सांगितलं तरी तू तुझ्या मनाचंच ऐक, तू देवाचा माणूस आहे आणि तू जे काय करणार आहे ते अगदी बरोबर करणार आहे, एवढं लक्षात ठेव, तू कोणाचंही ऐकू नको. इकडे डॅडींची मात्र पुरती वाट लागलेली असते. डॅडींकडे कोणताच ऑप्शन नसतो आणि डॅडी मात्र आता म्हणत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. जर या सगळ्यावरती मार्ग निघाला नाही तर तेवढ्यातच छत्री तिथे येतो आणि छत्री सांगू लागतो की डॅडी हे बघा, काही महिला आयोगाकडून आले लेटर आहे, परत ट्रस्टीचं आहे आणि त्या सगळ्यांनी तुमचा राजीनामा मागितलेला आहे. डॅडींची मात्र वाट लागलेली असते आणि त्याचबरोबर डॅडींनी आता बोलवलेलं असतं ते म्हणजे सूर्याच्या मामाला, त्याचबरोबर नानाला, या सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. ते सगळेजण म्हणत असतात की डॅडी तुम्ही आम्हाला बोलवलं. तेव्हा डॅडी बाहेरूनच ओरडून सांगतात की चहा टाका, पाहुणे आलेले आहेत. तुम्ही सूर्याच्या जवळची माणसं, काल काय झालं ते तुम्ही दोघांनी तर पाहिलेलं आहे, तुमच्या समोरच हे सगळं घडलेलं आहे. पण कसं आहे मला सांगा, आपलंच लेकरू आहे तर आपण काय त्याला हे करतो का? मला सांगा, लेकरू मांडीवर मुतलं म्हणून काय आपण मांडी कापून टाकतो का? हे डॅडी बोलत असतात. गरम रक्त आहे, कसं आहे, आम्ही चांबडी सोडली असती होते आमच्या लेकाची, पण करणार काय सांगा बरं, त्याने काय फरक पडणार आहे का? तुम्ही ना सूर्याला समजवा असं आम्हाला वाटत आहे, असं डॅडी सांगत असतात. तर इकडे सगळेजण म्हणू लागतात पण आम्ही कसं समजवणार? इकडे सूर्या दुकानावर आलेला असतो. काजू पुड्या वाटच बघत असतात. सूर्या म्हणतो काय रे, तुमच्या फोनला काय नेटवर्क नाही की काय आज? तेव्हा काजू पुड्या म्हणतात दादा तू, सूर्या दादा तू. सूर्या म्हणतो का, मी येणार नाही असं वाटलेलं का तुम्हाला? तेव्हा ते म्हणत असतात की अरे तेजूचं. तेव्हा सूर्या म्हणतो आधीच माझं डोकं ना पूर्ण हे झालंय, अजिबात तुम्ही तो विषय काढू नका बरं माझ्या पुढं, कारण मला ना त्या गोष्टीचा वैताग आलाय. आता सगळ्या लोकांशी त्याच विषयावर बोलून आलोय, तुम्ही ना त्या विषयावर बोलूच नका माझ्याशी. हे सगळं सूर्या सांगत असतो. तेव्हा काजूपुड्या म्हणतात की ठीक आहे. तेव्हा ते म्हणत असतात की कसं आहे हो, तेजूला काय त्रास होणार आहे ते माहिती आहे, पण आपण आता काय करायचं सांगू का? आपल्या धनूचं लग्न जमलंय ना, तर आपण आपल्या धनूच्या लग्नाचे लाडू आहेत ना, आपण राजूला ऑर्डर द्यायची, म्हणजे आपलं किराणा दुकान बी बंद राहणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या राजूला पण ऑर्डर मिळणार, म्हणजे आपला धंदा पण बुडत नाही आणि कॅटरिंग पण आपला आणि किराणा पण आपला, असं सूर्या म्हणत असतो. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता हे सगळेजण सूर्याकडे घरी आलेले आहेत आणि सूर्याला म्हणत आहेत की सूर्या, आम्हाला डॅडींनी बोलवलं होतं, म्हणजे मामा नाना सगळेजण आलेले असतात आणि डॅडींनी बोलवलं होतं आणि डॅडींनी आम्हाला सांगितलेलं आहे की सूर्याला भेटून हा निर्णय सांगावा. हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हा प्रस्ताव मला मान्य नाही. सूर्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याला हा प्रस्ताव अजिबात पटलेला नाही आणि सूर्याने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. तेव्हा मात्र हे सगळेजण बोलत असतात. डॅडींचा फोन येतो. डॅडी म्हणतात की जावई बापू, तुम्ही आम्हाला माहिती आहे समजून घेणार आहात आणि हे सगळं आम्हाला मान्य आहे, तुम्ही प्रस्ताव मान्य कराल. तेव्हा सूर्या म्हणत असतो की नाही, मी प्रस्ताव मान्य केलेला नाही, कारण काहीही झालं तरीही तुम्हाला जसं वाटतं तसं होणार नाही, कारण जे काय ह्यांनी शत्रूने केलेलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि त्याचबरोबर जोपर्यंत तो स्वतःहून येऊन इथं तेजूची माफी मागत नाहीये, त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडींना तर धक्का बसलेला असतो, कारण शत्रू कसा आहे डॅडींना चांगलंच माहिती असतं आणि आता डॅडींना प्रश्न पडलेला आहे की या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा. सूर्याने तर तो त्यांचा प्रस्ताव असतो तो अमान्य केलेला असतो आणि डॅडींची तरी ते वाटच लागलेली असते. आणि त्यानंतर आता शत्रू हा जो आहे तो दारू पितो आणि दारू पिऊन इकडे डॅडींनी सांगितलेलं आहे म्हणून तेजूची माफी मागायला आलेला असतो, बायको बायको म्हणून आलेला असतो आणि दारात सूर्या उभा असतो आणि आता पुन्हा एकदा
शत्रूने माती खाल्लेली आहे आणि सूर्याला बघून तर शत्रूची वाट लागलेली आहे. त्याने तर गालच पकडून ठेवलेले आहेत. थँक्यू.